तुम्हाला माहिती आहे का, हॉटेलपेक्षा सुद्धा भारी चिकन घरच्या घरी बनवता येतं, ते सुद्धा जास्त वाटण-घाटण न करता. तर काय करायचं, चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं, त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट, थोडंसं दही, लाल तिखट, हळद, धनेपूड, गरम मसाला, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, कसुरी मेथी टाकून सर्व व्यवस्थित चिकनला लावायचं आणि अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं, काळी मिरी, लवंग, दालचिनी, लसूण, आलं, कोथिंबीर टाकायची आणि वाटण तयार करून घ्यायचं. त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं. तेल छान गरम झालं की जिरं, तमालपत्र टाकायचं. भरपूर बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा छान गुलाबी झाला की वाटलेलं वाटण टाकायचं. वाटण छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा, थोडंसं परतून घ्यायचं. मीठ टाकायचं, परत एकदा परतायचं. टोमॅटो छान मऊ व्हावा यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकण लावून फक्त 1 मिनिटभर मंद आचेवरती एक वाफ काढायची, म्हणजे टोमॅटो छान मऊ होतो. त्यानंतर धनेपूड, बॅडगी मिरची पावडर, हळद, काळं तिखट आणि चिकन मसाला टाकायचा. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं. व्यवस्थित असं परतून घ्यायचं, झाकण ठेवायचं, वर पाणी ठेवायचं आणि 5 मिनिट वाफ काढायची. 5 मिनिटानंतर झाकण काढायचं, चिकन थोडंसं परतून घ्यायचं, मग पाणी टाकायचं आणि 20 ते 25 मिनिट मीडियम गॅसवरती चिकन शिजवून घ्यायचं. अधूनमधून 3-4 वेळा झाकण काढायचं आणि चिकन परतायचं, जसं लागेल तसं पाणी टाकायचं. तर इथं 20 ते 25 मिनिट मी चिकन शिजवून घेतलेलं आहे. रंग बघू शकता, मस्त आला आहे, चवसुद्धा अगदी अप्रतिम होते. तर इथं बघा, चिकन छान असं शिजलेलं आहे. वरून थोडीशी कसुरी मेथी टाकायची, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. तर मस्त असं गरमागरम हॉटेलपेक्षा सुद्धा भारी चिकन तयार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.